मित्रांनो, डाळिंबाचा बेस हा छाटणीवर ठरला जातो. जे जे काही आपल्याला भविष्यात जे काय उत्पन्न होणार आहे, हे उत्पन्न आहे आपल्या छाटणीवर डिपेंड असते मित्रांनो. कारण आपण छाटणी जी आहे ही नेमकं कशा पद्धतीनं जे आहे ती करतो मित्रांनो. तर तसं बहार वाईज जर बघितलं तर मित्रांनो, आंबे बहारची छाटणी जी आहे ही वेगळी असते आणि हस्तबहार जे आहे त्याची छाटणी जी आहे ही वेगळी असते मित्रांनो. कारण दोन्ही बहारातलं जे आहे हे वातावरण जे आहे हे वेगवेगळं असल्यामुळे तिथे छाटणी ही आपल्याला वेगवेगळी पद्धतीने जे आहे मित्रांनो आपल्याला घ्यावं लागते. तर नेमकं आंबे बहारसाठी कशी छाटणी असली पाहिजे त्यावर आपण थोडीशी चर्चा करूया. जेणेकरून जे नवीन शेतकरी आहेत ते त्यांना छाटणी करण्यासाठी थोडंसं सोपं जाईल. आता जे काही तज्ज्ञ शेतकरी आहेत त्यांना काही या गोष्टीची गरज नाही, कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये ते मास्टर माइंड झालेले आहेत. त्यामुळे त्यांना जे आहे ह्या गोष्टी ते अगोदरच त्यांना माहिती असल्यामुळे त्यांच्या पद्धतीने ते छाटणी करतात. पण जे नवीन शेतकरी आहेत त्यांना जे आहे थोडंसं छाटणीला अडचण येतात आणि काही टायमाला गोंधळ होतो किंवा चुकीची छाटणी त्यांच्याकडून होते. तर त्यांना थोडीशी मदत व्हावी म्हणून आपण थोडंसं त्यांच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवूया, जेणेकरून त्यांना छाटणीसाठी थोडीशी हेल्प होईल. तर मित्रांनो, आंबेबहारमध्ये छाटणी करत असताना जे काय आपल्या झाडाची ही जी काडी असते मित्रांनो, हे काडीमध्ये जिथे आपल्याला पेन्सिल काडी आहे, पेन्सिल काडीपाशी जे आहे आपल्याला कट मारायचा आहे. म्हणजे थोडक्यात हे बघा, इकडे पुढे जे आहे ही बारीक साईजची काडी आहे, ही जी आहे ही बारीक साईजची काडी आहे आणि त्याच्या मागं ही जी आहे ही पेन्सिल साईजची जी आहे ही काडी आहे मित्रांनो. तर साधारण तुम्ही ह्या इथे जे आहे मित्रांनो इथे कट मारला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ही पेन्सिल काडी जी आहे ही सेटिंगसाठी पुरेपूर सापडेल. आणि जी काय बारीक जी रिफिल काडी आहे ही काढून टाकायची मित्रांनो. आणि इथूनच बरोबर जिथं पेन्सिल काडीचा एंड होतो, जिथे पेन्सिल साईजच्या काडीचा एंड होतो तिथे तिला कट मारायचा आणि इथून मागची जी काडी आहे आपल्याला ही ठेवायची आहे. आणि झाडाच्या जे आतमध्ये आहे जे मित्रांनो ही पोकळी तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून आतमध्ये सूर्यप्रकाश खेळता राहील. तर मित्रांनो, बरेच शेतकरी काय करतात की मोठ्या फांदीवर माल लागावे म्हणून ते डायरेक्ट कट अशा फांद्यावर घेतात मित्रांनो. हे ज्या फांद्या आहेत मित्रांनो ह्या इथपर्यंत कट आणतात, अशा इतक्या जाड ह्याच्यापर्यंत कट आणतात. तर मित्रांनो, इथे जे आहे आपलं खूप मोठं नुकसान होतं मित्रांनो. इथे जर आपण कट मारला तर तुम्ही तर बघू शकता मित्रांनो, इथून माग जे आहे माल नाहीये आणि जिथून तुमची पेन्सिल काडी चालू होती तिथून बघा माल किती आहे जा फांदीला. बघू शकता इथं फळं आहे, खाली फळं आहेत, इथे फळं आहेत, हे बघा इथे फळं आहेत. तर ही बघा मित्रांनो, ही जी फळं जे लागले आहेत ही साधारणतः जी पेन्सिल काडी आहे तिला चौकीला किंवा शेंड्याला हे जे आहेत ही फळाची जी आहे सेटिंग ही झालेली आहे मित्रांनो, बघू शकता. आणि हस्तबहार म्हणजे आहे मित्रांनो, तर जी रिफिल काडी असती ही रिफिल काडी ठेवणं गरजेचं असतं. कारण मित्रांनो, हस्तबहारमध्ये जे आहे जी सूर्याची जी तीव्रता असते सूर्यप्रकाशाची ती खूप कमी असते आणि त्यामुळे जाड काडीवर शक्यतो शेटिंगला थोडासा त्रास देतं. आणि मग हीच बारीक काडी जर ठेवली तर ह्या बारीक काडीवर आपल्याला बऱ्यापैकी जे आहे सेटिंग भेटतं. आणि ज्यावेळेस ह्या काडीला सेटिंग होतं तर ही काडी मित्रांनो जाड होते, जसं की तुम्हाला मी दाखवतो. आता ही जी आहे आपण खूपच बारीक काडी असताना ठेवलेली होती, तिला सेटिंग झाल्याच्या नंतर बघू शकता मित्रांनो, ह्या काडीची साईज जी आहे ही ऑटोमॅटिक जी आहे मोठी मोठी होत चाललेली, कारण झाड त्या काडीला फुगत चालतं. ज्या काडीवर फळ तयार होईल त्या काडीची जी आहे जाडी हे झाड स्वतःहून वाढवायला चालू करतं, जेणेकरून ते खाली पडू नये यामुळे. आणि त्यानंतर बघा मित्रांनो, हे सुद्धा बारीक काडीला फळ लागलं होतं, पण ज्यावेळेस सेटिंग झाली आणि फळाची साईज व्हायला लागली तर झाडाने ही जी फांदी आहे ह्या फांदीची काडीची जाडी ही आहे मोठी करण्यासाठी स्वतःहून सुरुवात केलेली आहे. कारण मित्रांनो, आपलं जे काही खाद्य वगैरे चालू असतं, सोलेबल वॉटर सोलेबल खतं, स्प्रेच्या मार्फत न्यूट्रिशन, त्यामुळे झाड जे आहे स्वतःहून आपल्या झाडाची जी आहे फळाची जी काडी आहे ही मोठी करायला लागतं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण ही बारीक काडी ठेवली होती, तरी ही काडी जी आहे ही आता फुगत चाललेली आहे.
अशा पद्धतीने हे पण बघू शकता. ह्या त्या टायमाला काड्या मित्रांनो ह्या बारीक होत्या. तर हे बघू शकता मित्रांनो, हे याची सुद्धा काडी किती जाड होत आहे मित्रांनो. मोठ्या काडीला जर फळ लागलं तर नक्कीच ते फळ मोठ्या साईजचं होतं. पण मित्रांनो, जर शेतकऱ्यांनी मोठ्या काडीवर फळ लागावे म्हणून जर इथूनच जर कट मारायला सुरुवात केली आणि इथून मागे जर अशा जाड जाड काड्या ठेवण्यास सुरुवात केली तर मित्रांनो, इथे आपल्याला कळी न निघता आपल्याला झाडाचे जे आहेत हे शूटच चालणार आहेत. हे बघा, काही शेतकरी इथपर्यंत नेऊन कट मारतात, म्हणजे ह्या काड्यांना डायरेक्ट इथूनच दाबतात. म्हणजे हा पुढचा जो काय एवढा जो पोर्शन आहे हा पोर्शनच कट करून टाकतात इथून काडी मारल्याच्या नंतर. मग इथून जर काडी मारली तर मित्रांनो, इथून तुम्हाला शूट जास्त भेटणार आहे, कळी जी आहे ही कमी भेटणार आहे. आणि मग सारखेच शूट पळत राहिली तर शेतकरी सेटिंग न होता शूट काढूच पारवायत होऊन जातो आणि तो त्याचा काही वेळेस बहारही फेल जाण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, हे चूक करू नका. तुम्हाला कट मारायचा कुठून आहे? पेन्सिल काडीपासून. हे बघा, ही काडी आली ना, अशा काडीला तुम्ही आता इथून कट मारू शकता, इथून. आणि पेन्सिल साईजची काडी इथं ठेवा आणि पूर्ण झाडाला जे आहे मित्रांनो पोकळी तयार करा. आतल्या बाजूनी पोकळी तयार करा, हवा खेळती ठेवा, सूर्यप्रकाश खेळता ठेवा. यामुळे जे आहे तुम्हाला सेटिंग जे आहे हे खूप छान पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीने भेटणार आहे. आणि पेन्सिल काडीवर सुद्धा सेटिंग झालं तरी त्याची सुद्धा साईज खूप मोठी होती. त्याच्यासाठी अशी इतक्या मोठ्याल्याच काय फांद्याची आवश्यकता भासत नाही मित्रांनो. याच्यापेक्षा तुम्ही ही फांदी जरी ठेवली तर याच्यावरचं फळही खूप मोठं होत आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघू शकता तुम्ही. आता ही काडीची जाडी आहे पेन्सिल साईजची काडी. आता आमचा हस्तबहार आहे मित्रांनो, बघू शकता. इथे एवढ्या जाडीचं जे आहे ही काडी तयार असते आणि त्या काडीवर फळही चांगलं लागतं आणि सेटिंगही चांगली होते. आणि जास्त प्रमाणात मित्रांनो जे आहे आपल्याला सेटिंग झाडावर जे आहे ते भेटतं मित्रांनो. आणि अशा काडीवर जर कळी काढायची असेल मित्रांनो, अशा काडीवर, तर तुम्हाला वाटत असेल, शेतकऱ्यांना बऱ्याचशा वाटतं की इथून कट मारायचा आणि ह्या जाड काडीवर जे आहे आपल्याला जे आहे कळी काढायची आहे. आता साधारण ही अंगठ्यापेक्षा थोडीशी बारीक आहे, साधारणतः ह्या बोटा एवढी काडी आहे. याच्यावर कळी काढण्यासाठी मित्रांनो शेतकरी हार्ड छाटणी घेतात आणि झाड पूर्णपणे शूटवरच पळत चालतं आणि झाडाला जे आहे कळी निघण्याऐवजी सुटे जास्त पाळायला लागतात आणि इथं मग शेतकऱ्यांचा खर्चही वाढतो आणि सेटिंगही त्याला कमी भेटते. तर मित्रांनो, चला थोडंसं आपण याच्यावर थोडीशी अजून चर्चा करूया. तर मित्रांनो, मोठ्या काडीवर जर मला जर कळी काढायची असेल आणि मोठ्या काडीवर जर फळ सेटिंग करायची असेल तर मित्रांनो, हार्ड छाटणी घेतली म्हणून मोठ्या काडीवरच सेटिंग होईल असं काही नाही मित्रांनो. मोठ्या काडीवर सेटिंग होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे तुमच्या झाडातील स्टोरेज मित्रांनो. हे सगळं तुमच्या झाडाच्या स्टोरेजवर अवलंबून आहे. अगदी तुम्ही पेन्सिल काडी जरी ठेवली आणि रिफिल काडी जरी ठेवली तर झाडा जर स्टोरेज चांगला असेल तर पेन्सिल आणि रिफिल काढलं तर सेटिंग होईलच. पण त्यापेक्षा जी काय मागची काडी आहे, मोठी काडीचं काय खोडावर सुद्धा कळी निघून सेटिंग होऊ शकते आणि त्या खोडावरचं फळ हे तुमचं 700-800 ग्रॅमपर्यंत पण जाऊ शकतं मित्रांनो. पण त्याच्यासाठी अवलंबून आहे स्टोरेज, ना की छाटणी. कारण बऱ्याच लोकांचा कन्सेप्ट आहे शेतकऱ्यांचा आणि नवीन शेतकऱ्याचं तर आहेच आहे, कारण त्यांनी दुसऱ्याचं ऐकलेलं आहे का मोठ्या काडीवर जर सेटिंग झालं तर फळाची साईज जास्त भेटते म्हणून हार्ड छाटणी केली पाहिजे. तर मित्रांनो, हा कन्सेप्ट पूर्णपणे चुकीचा आहे. तुम्हाला जर मोठ्या काडीवर जर फळ सेटिंग करायचं असेल तर मित्रांनो, त्याच्यात तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे स्टोरेजवर काम करणे, झाडात स्टोरेज वाढवणे. तुम्ही जेवढं जास्त झाडात स्टोरेज वाढवताल तेवढं तुमच्या मोठ्या मोठ्या फांद्यांवर अगदी रिफिल काडी जरी असली तर रिफिल काडीवर सेटिंग होईलच होईल. पण तुमच्या जे खोड आहे खोडापेक्षा बारीक काडी आहे, बारीक काड्या आहेत, अंगठ्यावानी जाडीच्या काड्या आहेत, याच्यावरही तुम्हाला सेटिंग नक्कीच भेटणार आहे. कारण मित्रांनो, हे सगळा खेळ अवलंबून आहे तुमचा सेटिंगवर, ना की तुमच्या हार्ड छाटणीवर. हार्ड छाटणी केली तर शूटच पळणार आहे. शूट काढू तुम्हाला खूप त्रास होईल आणि कळी निघण्याच्या नावाने झाड खूप म्हणजे असं कणत जे आहे हे कळी काढणार आहे. त्यामुळे छाटणीचा कन्सेप्ट सुधारा मित्रांनो. पेन्सिल काडीपर्यंत राहून द्या. पेन्सिल काडीपासून जिथं पेन्सिल काडी एंड होते तिथं तुम्ही कट द्या आणि झाड खुलं करून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला सेटिंग होणार आहे. पेन्सिल काडीला हे सेटिंग होईल. झाडाच्या स्टोरेजवर जर काम केलं किंवा झाडाचं स्टोरेज चांगला असेल तर काही न करता ऑटोमॅटिक तुमच्या ज्या आहे मोठ्या फांदीला ज्या आहे किंवा खोडाला ज्या आहे कळी निघून सेटिंग होणार आहे. कारण मित्रांनो, जास्तीत जास्त फोकस हा
स्टोरेजवर असला पाहिजे मित्रांनो. स्टोरेज खूप महत्त्वाचं आहे मोठ्या काडीवर फळ काढण्यासाठी. आणि मोठ्या काडी स्टोरेज करण्यासाठी मित्रांनो झाडाला पालवी असणं गरजेचं आहे. काही जण डायरेक्टच झाड असं नेऊन दाबतात का फक्त काडे शिल्लक ठेवतात, त्याच्यावर पालवी एकदम मोजकी राहते आणि मोजकी पालवी राहिल्यावर कसं काय तुमचे जे मोठ्या काडीला फळ लागत तरी कसं काय फुगणार आहे किंवा झाड शूटच फेकणार आहे. त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, थोड्या थोड्या बारीक बारीकच गोष्टी असतात. मी याच्या अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की डाळिंबामध्ये बारीक गोष्टीवर लक्ष द्यावं लागतं. मोठं काही करावं लागत नाही. मोठं करण्यासाठी काही त्याच्यामध्ये शिल्लकच नसते. तुम्ही जर बेसिक गोष्टी जर केल्या अगोदरच तर नक्कीच ते ऑटोमॅटिक पुढं सुरळीत चालतं. आणि आपण जर बेसिक गोष्टीमध्ये जर चुकलो तर पुढचा आका जो बहार आहे तो नक्कीच फेल जाण्याचे चान्सेस असतात. म्हणून छाटणी आहे जी आहे आंबे बहारवाल्यांनी पेन्सिल काडीपासून पुढं कट मारायचा. जिथं पेन्सिल काडी एंड होते तिथून पुढं कट मारायचा. तिथून मागचे जे आहे हे ठेवायचं. झाडाला पोकळी तयार करून घ्यायची. आणि स्टोरेज जे आहे मित्रांनो, झाडाला बहार धरण्या अगोदर चांगलं स्टोरेज करा. त्याच्यावर त्या टायमाला पालवी चांगली असू द्या, त्याच्यावरची पालवी फ्रेश असू द्या, त्याच्यावर मावा थ्रिपचा अटॅक नसू द्या, ते येऊन नका देऊ. जर तुमची पालवी जर फ्रेश राहिली तर तुमचं जे स्टोरेज आहे हे खूप छान पद्धतीने होते मित्रांनो. कारण खताने स्टोरेज होत नाही, खताने स्टोरेज होतं हा कन्सेप्ट मित्रांनो चुकीचा आहे. खताने स्टोरेज फक्त 10 ते 20% होतं. तुमचं राहिलेलं 80 ते 90% स्टोरेज हे फक्त सूर्यप्रकाशावर होतं. आणि सूर्यप्रकाशावर स्टोरेज करण्यासाठी तुमच्या झाडावरची जी पालवी आहे ही फ्रेश असली पाहिजे आणि त्याच्यावरती पालवीची संख्या जी आहे ही जास्त असली पाहिजे. स्टोरेज करून ते काडीमध्ये रिवर्स करून घेणे आणि मग छाटणी करून घेणे आणि मग बहार पकडणे. थोडक्यात पानगळ करणे. पानगळ इथे 50 स्प्रे घेतल्यानंतर ते स्टोरेज पूर्णपणे काडीत रिवर्स होतं. काडीत रिवर्स झाल्याच्या नंतर पानगळ झाल्याच्या नंतर तुम्ही ती छाटणी करून घ्यायची. जेणेकरून हे स्टोरेज तुम्हाला पुन्हा सेटिंगसाठी आणि मादी कळीसाठी आणि स्ट्रोक मोठा देण्यासाठी मदतीस ठरेल. आणि त्याचसोबत तुमचे जे शूट आहेत हे शूट कंट्रोलमध्ये राहतील. जर तुम्ही पेन्सिल काडीपेक्षाही माग येऊन जर कट घेतला तर नक्कीच 100% तुमच्या प्लॉटमध्ये जे आहे हा शूट जास्तीत जास्त पळणार आहे आणि चौकीची संख्या तुमच्याकडे कमी असणार आहे. आणि झाडाला बी असं वाटतं का आता मी खूप बारीक आहे, मला थोडंसं वाढलं पाहिजे. त्या दृष्टिकोनाने झाडही शूटकडे जास्त वळे जातं आणि झाड शूटच जास्त फेकत राहतं मित्रांनो. त्यामुळे फोकस स्टोरेजवर करा आणि छाटणी अशा पद्धतीने करा. जे आता मी बोललो त्या पद्धतीने छाटणी करा. नक्कीच तुमचा मोठ्या काडीवर ऑटोमॅटिक माल लागणार आहे. पेन्सिल काडीवरही लागेल आणि मोठ्या काडीवरही लागेल. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. जेणेकरून ज्यांच्या कोणाच्या छाटण्या राहिल्या असतील त्यांनाही याची थोडीशी मदत होईल मित्रांनो. याच्यामध्ये मी काय लय मोठी कात्री वगैरे घेऊन काय लय मोठं असं भ्रमसाठ ज्ञान देत बसणार नाही. बेसिक जेवढं गरजेचं आहे तेवढं याच्यामध्ये आपण बोलण्याचा जे आहे आपण प्रयत्न करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. तेच धन्यवाद.